पुणे शहरातील 29 रक्तपेढ्यांना शासनानं दणका दिलेला आहे। नियमभंग करणाऱ्या शहरातील 29 रक्तपेढ्यांचे परवाने हे शासनाकडून रद्द करण्यात आले। पुणे विभागात रक्ताचा तुटवडा असताना काही रक्तपेढ्यांनी नियमांचा भंग करून परराज्यात रक्त आणि रक्त घटकांची विक्री केल्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे। नियमांचं उल्लंघन करणाऱ्या रक्तपेढ्यांवर अन्न आणि औषध प्रशासनाकडून कारवाई करण्यात आली। अन्न व औषध प्रशासन विभागाकडून शहरातील 81 संस्थांची तपासणी करण्यात आली। त्यापैकी 29 जणांची परवाना रद्द करण्यात आलाय, तर 32 रक्तपेढ्यांना कारणे दाखवा नोटीस ही बजावण्यात आली। आपले प्रतिनिधी बालाजी पोद्दार आपल्यासोबत आहेत। अधिकचा तपशील त्यांच्याकडून घेऊ। बालाजी, नक्कीच पुणे शहरात गेल्या काही दिवसापासून रक्ताचा मोठा तुटवडा जाणवत होता। या तुटवड्याचे कारण जे आहेत ते अन्न औषध प्रशासनाने शोधलेले आहेत आणि काही रक्तपेढ्या ज्या आहेत ते नियमभंग करून परराज्यात रक्ताची विक्री करत असल्याचे समोर आले आहे। त्या सर्व 29 जणांचा परवाना जो आहे तो अन्न व औषध प्रशासनाने रद्द केलेला आहे। त्याचबरोबर 32 रक्तपेढ्यांना जे आहे ते कारणे दाखवा नोटीस दाखवण्यात दिलेली आहे आणि आता यापुढे या सगळ्या कारवाई काय होते हे पाहावं लागेल। मात्र सर्वसामान्यांना रक्त उपलब्ध होत नसताना अशा प्रकारे रक्ताचा विक्री परराज्यात करणं हा नियमभंग आहे। त्याविरुद्ध ही सगळी कारवाई जी आहे ती अन्न व औषध प्रशासनाने आता सुरू केल्याचं आपल्याला पाहायला मिळते। विक्रांत, बरं, धन्यवाद बालाजी तुम्ही दिलेल्या या सगळ्या माहितीसाठी।